22 नोव्हेंबर 2025 चटणी सांबार नावाचा तामिळ 6 एपिसोडची सिरीज बघितली. छान आहे, वेगळंच हे आहे आणि आवडली मला. तर थोडक्यात स्टोरी अशी आहे की उटीमध्ये एक बिझनेसमॅन असतो, त्याचं मोठं रेस्टॉरंट असतं. तर त्याचा सांबार खूप फेमस असतो, म्हणजे सगळ्यांनाच तो सांबार खूप आवडत असतो आणि त्याच्यासारखी रेसिपी कोणालाही येत नसते. आणि तो, त्याची बायको, त्याचा मुलगा, त्याची मुलगी, जावई हे सगळे एकत्र राहत असतात. आणि त्यांनी आपल्या रेस्टॉरंटचं नाव अमुधा ठेवलेलं असतं आणि त्या मुलीचं नाव पण अमुधा असतं. तर म्हणजे सगळ्यांना असंच वाटत असतं की मुलीचं नाव अमुधा आणि मुलीच्याच नावावर रेस्टॉरंट ठेवलेलं आहे. तर एकदा त्यांची तब्येत बिघडते वडिलांची आणि ते म्हणजे ऑलमोस्ट मरायला टेकलेले असतात. तर मग ते म्हणतात की मग ते आपल्या मुलाला बोलवतात आणि म्हणतात की तू आत्ता तुझ्या आईला काही सांगू नको, पण तुझा एक मोठा भाऊ पण आहे. म्हणजे माझं आधी एक लग्न झालं होतं चेन्नईमध्ये आणि त्याच्यापासून एक मुलगा आहे, म्हणजे तुला एक मोठा भाऊ आहे. तर माझी अंतिम इच्छा आहे की तू त्याला इथे घेऊन यावं, मला त्याला भेटायचंय. तर सगळे शॉक, म्हणजे सगळे म्हणजे तो शॉक होतो. तो पण म्हणतो ठीक आहे, मी घेऊन येतो. आणि मग तो आपल्या जिजाजीला, म्हणजे बहिणीच्या नवऱ्याला घेऊन जातो आणि त्यांचा एक लॉयल सर्व्हंट असतो, ड्रायव्हर. तो सगळेच मॅक्झिमम कामं करायचा. तर ते तिघं, फक्त या तिघांनाच माहिती असते काय आहे ते. आणि ते तिघही जातात चेन्नईमध्ये, शोधतात त्याला. बरंच मुश्किलीने तो सापडतो. तर त्याचा छोटासा ठेला असतो, हेच इडली सांबार चटणी याचा. तर त्याची चटणी फेमस असते खूप, त्याच्यासारखी चटणी कोणी बनवू शकत नसतं आणि त्याची चटणीमुळेच तो फेमस असतो. मग हे लोक त्याला म्हणजे गळ घालतात. तो म्हणतो अरे असं कसं मी येऊ, आणि म्हणे असे कसे वडील, म्हणे मी नाही वडील, म्हणजे तो शिव्या शापच देतो. म्हणून मला काही त्यांच्याबद्दल हे नाही. मग हे म्हणजे बरंच म्हणजे चांगल्या प्रकारे धमकी देऊन सगळे प्रयत्न करतात, पण तो काही ऐकायला तयार नसतो. मग हे लोक त्याला ड्रिंक्स मधनं गुंगीचं औषध पाठवतात आणि घेऊन येतात. मग आल्यावर त्याला समजवतात की प्लीज तू एकदा भेटून घे, त्यांची अंतिम इच्छा आहे, तर असं नको करूस. मग तो तयार होतो वडिलांना भेटायला. आणि मग उटीमध्ये तो म्हणतो अच्छा हे रेस्टॉरंट आहे, रेस्टॉरंटचं अमुद आहे. मग थोडंसं त्याला असं वाटायला लागतं की हा आपल्या आईच्या नावाचं आहे ते. तो वडिलांना भेटतो, पण काही म्हणजे त्याचे इमोशन्स काहीच नसतात त्याचे. आणि वडील त्याला बघतात आणि म्हणजे प्राण सोडतात. आता इकडे त्यांचे अंतिम क्रियाकर्म सगळं होतंय. तर सगळ्या ह्याच्यातच याला पार्टिसिपेट करायला होतं. तर त्या आईला आणि बहिणीला थोडी शंका येतेच की का बरं ह्याला सगळ्या ह्याच्यात हे करतात. ते लोक सगळं फक्त एक एवढं सांगून टाळतात की नाही, वडिलांची शेवटची इच्छा होती की त्याला, तो त्यांच्या मित्राचा मुलगा आहे, त्या मित्राने खूप मदत केली होती पप्पांना वगैरे वगैरे असं सांगून टाळतात. आणि मग तो हे करायला लागतो. तर एक त्यांच्याकडे सोफी नावाची मुलगी पण काम करत असते, की जिचे वडील खूप दारुडे असतात आणि पैसे बिलकुल हे करत नसतात. तर सोफीचं आणि ह्याचं छान पटायला लागतं. त्याचं नाव हे असतं, मुलाचं नाव म्हणजे अमुधाच्या भावाचं नाव कार्तिक असतं आणि तो जो असतो त्याचं नाव काहीतरी आता लक्षातच नाहीये. तर त्याचं जमायला लागतं. मग त्याला कळतं की कसे वडील त्रास देतात, तरी ते सांगायचा प्रयत्न करतात, समजवायचा प्रयत्न करतात, पण काही नाही. आणि त्याच्या वडिलांनी इतकं कर्ज करून ठेवलेलं असतं, शेवटी ते सगळे लोक मागे लागतात, वाटेल तसं बोलतात, तर तो आत्महत्या करून घेतो, सुसाईड. इकडे कार्तिक ची एक वेगळी स्टोरी असते. त्याचं एका मुलीवर प्रेम असतं आणि तो, तिचा हात, ती ख्रिश्चन असते, तिचा हात मागायला त्याचे वडील जातात. पण तिचे वडील नाही सांगून देतात. आता ते कारण नंतर कळतं की का नाही म्हणतात. कारण त्या मुलीच्या वडिलांना माहित असतं, कारण तेही पूर्वी चेन्नईला राहत असतात आणि तिचे मुलीचे वडील आणि कार्तिकचे वडील दोघेही चांगले फ्रेंड्स असतात आणि ते चेन्नईला राहत असतात. आणि जेव्हा चेन्नईमध्ये त्यांचं प्रेम जमलेलं असतं, लग्न झालेलं असतं, तर तेव्हा
त्यांनीच खूप मदत केलेली असते, सगळं उलट त्यांनीच म्हणजे पुढाकार घेतला असतो सगळ्या लग्नाकरता. त्याच्यामुळे त्यांना माहित असतं की ह्याची बायको. आणि हा काही कामाकरता म्हणजे कार्तिकच्या वडील काही कामाकरता उटीला आले असतात. तर उटीला आता जी कार्तिकची आई असते ते त्यांचे वडील कार्तिकच्या वडिलांना इन्सिस्ट करतात की तू माझ्या मुलीशी लग्न कर, मी माझा सगळा बिझनेस तुला देऊन देतो. तर कार्तिकचे वडील कारण इकडे त्यांचा चेन्नईमध्ये बिझनेस जरा हे झाला असतो ठप्प, त्याच्यामुळे तो तयार होऊन जातो. पण त्याला तेव्हा हे माहित नसते की आपली चेन्नई मधली बायको जी पहिली आहे ती प्रेग्नंट आहे. आणि मग तो तिथेच सेटल होतो आणि सगळं वाढतं. तर त्याला जेव्हा मुलं होतात पण तो अमुधाला विसरलेला नसतो, पण त्याला ते मन त्याचं खात असतं. आणि मग जेव्हा त्याला कळतं त्याच्या शेवटच्या क्षणातच की तिला मुलगा पण आहे आणि ती आता नाहीये या जगामध्ये वगैरे, म्हणून मग तो आपल्या अंतिम क्षणाला कार्तिकला सांगतो की तू तुझ्या भावाला घेऊन वगैरे. तर मग हे सगळी स्टोरी कळते. मग हळूहळू कार्तिक आपल्या आईला सांगतो, बहिणीला सांगतो. तर आधी त्या दोघी एक्सेप्ट नाहीच करत, खूपच त्याच्यावर राग करतात. पण मग हळूहळू त्याचे चांगले गुण, त्याचं हेल्पिंग नेचर सगळं बघतात आणि त्याला मग ऍक्सेप्ट करतात. मग शेवटी आणि तो म्हणतो, त्यांना आधी हे वाटतं की आता मुलगा म्हणजे प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागेल, पैसे मागेल किंवा सोनं नाणं मागेल. पण तो म्हणतो मला ह्याच्यातलं काही नको, माझं छान चाललंय चेन्नईमध्ये आणि मला आतापर्यंत मला कोणीच नव्हतं. माझी एकटी आई होती, तर ती पण गेली, तर मला जगात मी एकटा आहे असंच वाटत होतं. पण आता तुम्ही लोक सगळे भेटले, मला त्याच्यातच आनंदाचा आहे. 13 दिवस झाले की मी परत जाणार आहे, मला इथलं काहीही नको. आणि मग असंच 13 दिवस होतात आणि मग तो जायला निघतो. तर इकडे मग सोफीच्या वडिलांनी आत्महत्या केलेली असते, पैशाच्या लोक पैशाच्या मागे लागतात म्हणून. आणि मग हा निघाला असतो. तर त्यांनी निघायच्या आधी फक्त सोफीला म्हटलं असतं की तुझा आणि सोफीचं लग्न एका पॉलिटिकल लीडरच्या मुलाशी झालेलं असतं. आणि तो पॉलिटिकल लीडरचा मुलगा असाच असतो, नालायक वगैरे. तो एका मर्डरच्या याच्यात जेलमध्ये असतो सध्या 3 महिन्यांकरता, आणि 3 महिन्यांनी सुटणार असतो. तर हिने तेव्हाच जसंच कळलं असतं की आणि त्याला जेल होते, तर तिने डायव्होर्स घेतलेला असतो. पण मग आता हा सुटून येणार असतो, तर ते लोक परत सोफीच्या मागे लागलेले असतात की तू परत घरी ये, असं नको करू. त्यांच्या प्रेस्टिजचा सवाल असतो. तर ती म्हणते की मी नाही हे करणार, मला अजिबात करायचं नाही. तर त्यावेळेस यांनी म्हटलं असतं, कार्तिकच्या भावानी, की तू वाटलं तर सोफीला घेऊन जा आपल्या बरोबर असं वगैरे. तर ह्यांनी म्हटलं असतं की सोफी तू ये, माझ्याशी लग्न नसेल करायचं तर नुसते राहू आपण, फ्रेंड सारखं राहू. पण तेव्हा ती काही उत्तर देत नाही. पण मग आता हा जेव्हा जायला निघतो, तर सोफी पण गाडीत येऊन बसते आणि मग ते दोघे चेन्नईला जातात. या लोकांनाही खूप आनंद होतो की चला, सोफी आपल्याकडे जी काम करत होती तिची आपल्याला काळजी मिटली, आपला भाऊही आपल्याला मिळाला आणि इकडे सगळं सेटल झालं. म्हणून सगळ्यांनाच. आणि ते दोघंही भाऊ कॉम्पिटिशन, कार्तिक आणि तो म्हणतो की बघू, मी तुझ्यासारखा सांबार बनवायचा परत प्रयत्न करीन. हा म्हणतो कार्तिक, मी तुझ्यासारखी चटणी बनवून दाखवेन, बघू म्हणे कोण आधी हे करू शकतो. असं करून छान हॅपी एंडिंग त्यांची होते. ओव्हरऑल छान मूवी आहे, एंटरटेनिंग आहे.